आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील आमगाव बुद्रुक येथे वाघाने महिलेवर हल्ला करण्याची अवघ्या 15 दिवसातील ही तिसरी घटना आहे। परंतु अजूनही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या प्रशासनाला वाघाचा बंदोबस्त करण्यात अपयश आलेले आहे आणि ही वाघीण अजून किती लोकांचा बळी घेईल याची काही शाश्वती देता येत नाही आणि अजूनही आमगाव उमरझरी शिवणटोला येथील नागरिक वाघाच्या दहशतीमध्ये जीवन जगत आहेत। आपण आपल्या शेतामध्ये जाऊन आपली शेती कशी पिकवावी आणि आपला रोजगार कसा करावा असा गंभीर प्रश्न येथील शेतकऱ्यांना तसेच मजुरांना पडलेला आहे। आज सकाळी सुमारे 9 वाजेच्या दरम्यान आमगाव बुद्रुक येथील महिला छाया सुधाकर मुंगमोडे ही काही कामानिमित्त शेतामध्ये गेली असता दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला। सर्वप्रथम त्यांना उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे भरती करण्यात आले, परंतु प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले। शासनाने ताबडतोब त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्या माहेश्वरीताई नेवारे, अविनाश भाऊ ब्राह्मणकर तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला केलेली आहे आणि लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे। प्रशासन येथील नागरिकांचा अंत पाहतो की काय असे येथील नागरिकांना वाटत आहे आणि लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त न केल्यास आम्ही आमच्या मार्गाने तीव्र आंदोलन करू असे येथील नागरिकांनी प्रशासनाला सांगितले आहे। उमरझरी ग्रामवासियांनी 4 दिवसांपूर्वी वाघिणीने महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी रस्ता रोको आंदोलन केले होते, परंतु अजूनही प्रशासनाला जाग आलेली नाही आणि वाघाचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।